बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मंत्री आमदार अब्दुल सत्तारांसंदर्भातली। आमदार अब्दुल सत्तारांवरती आता गंभीर आरोप करण्यात येत आहेत। अब्दुल सत्तारांनी शेतजमिनी हडप केल्याचा आरोप आता सामाजिक कार्यकर्ते शंकर पल्ली यांनी हा आरोप केलेला आहे। खासदार इम्तियाज जलील यांचा संवाद झाला। आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडमध्ये अनेक जणांच्या शेतजमिनी प्लॉटिंग भूखंड हडप केल्याचा आरोप सध्या त्यांच्यावरती होतोय आणि आरोपाविरोधात सामाजिक कार्यकर्ते शंकर पल्ली यांनी सुद्धा हा आरोप केलेला होता। मात्र यानंतर आज माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या भेटीसाठी ते छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाले, परंतु इम्तियाज जलील हे बाहेरगावी असल्यानं त्यांनी दूरध्वनीवरून त्यांच्याशी संपर्क सुद्धा साधला। आमचे जेवढे पीडित लोक आहेत, कोणाचे प्लॉट बळकावलेले आहेत, कोणाच्या जमिनी बळकावलेल्या आहेत, कोणाच्या मालमत्तेवर आरक्षण टाकलेले आहेत, कोणावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत, असे विविध अन्याय अत्याचारमुळे लोक आमचे त्रस्त झालेले आहेत। आम्ही प्रत्येक पार्टीकडे गेलो, प्रत्येक नेत्याकडे गेलो, पण आमचं ऐकायला कोणीच तयार नाही आणि पोलीस प्रशासन असेल आमच्या प्रकरणात न्याय द्यायला तयार नाही। कमिटी बसून 3 महिने झाले, चौकशी करायला तयार नाहीत। मग आम्हाला अब्दुल सत्तार हा सगळा प्रकार अब्दुल सत्तारचा आहे। अब्दुल सत्तारने ह्या सगळ्या लोकांना त्रास दिलेला आहे, त्यांच्या मालमत्तेवर बळजबरी ताबे केलेले आहेत। आज त्याचा जो मेडिकल कॉलेज बनतोय सिल्लोडमध्ये, हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज, ती जमीन त्याने बळकावलेली आहे।